ते सापडलाय गजामान्य. आता पुढील कारवाई काय असेल? काय कारवाई केली? आपल्याकडे जो गुन्हा दाखल होता कोथरूड पोलीस स्टेशनला CR नंबर 46/22 याच्यामध्ये 3/7चा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत. याच्यातला एक वॉन्टेड आरोपी जो आहे गजानन मारणे याला आज पोलिसांनी अटक केलेली आहे या गुन्ह्यामध्ये आणि पुढील तपास पोलीस याच्यामध्ये करत आहेत. कुठून अटक केली आहे? कुठून अटक केली आहे? त्याचा मोका लागलेला आहे का? किती आरोपी आहेत सगळे? आपल्याकडे ह्या गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपी अटक आहेत ऑलरेडी. हा 4था आरोपी आहे आणि अजून 2 आरोपी आहेत. याच्यामध्ये पाहिजे असले आरोपी वॉन्टेड आरोपी आहेत. कुठे सापडला गजानन मारणे? कुठे सापडला? देवेंद्र जो प्रकरणात किती जणांना ताब्यात घेतले आणि गजामारण कोणत्या अंतर्गत अटक केलेली आहे? या गुन्ह्यामध्ये देवेंद्र जोग च्या मॅटरमध्ये 3/7चा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी 3 आरोपी अटक आहेत आणि हे 4था आरोपी आता आपण ताब्यात घेतलेला आहे. अजून याच्यामध्ये 2 आरोपी अजून वॉन्टेड आहेत. त्याचा पण पोलीस लवकरच शोध घेतील आणि त्यांना पण अटक करतील. बाब्याला केली का अटक? बाब्या पवारला अटक केली? अजून वॉन्टेड आहेत. बाब्या पवार wanted. अजून वॉन्टेड आहेत. ते आता पोलीस तपासाचा भाग आहे. आता ह्या स्टेजला तुम्हाला काही सांगणार नाही, परंतु पोलीस तपासामध्ये बाकीच्या गोष्टी नंतर पुढे निष्पन्न होतील. त्याला अटक सापडली. कारण का 14 ठिकाणी शोध घेतला, सापडले नव्हते. कुठे सापडले? ते काय आता पोलीसचे सोर्स आहेत, ते तुम्हाला सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करू शकत नाही, परंतु तो आमच्या ताब्यात आहे आणि पुढची कारवाई पोलीस करत आहेत. पुढची कारवाई म्हणजे कोर्टामध्ये हजर उद्या केलं जाईल की आणखी काही कोर्टात उद्या हजर केले जाईल. एक सविस्तर बाईट करू थांबता सविस्तर बाईट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.